नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आजच्या रविवारच्या दिवशी आम्ही आलो आहोत श्री स्वर्गवासी श्री नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील अँडी स्टुडिओमध्ये। नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा भव्य अशी ही कलाकृती आहे। अगदी हॉलिवूडलाही हेवा वाटेल अशी ही कलाकृती आहे। अतिशय विस्तीर्ण परिसरात नयनरम्य अशा परिसरात पसरलेला हा अँडी स्टुडिओ आहे आणि आजच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही या स्टुडिओला भेट दिली आहे। गेटमधून आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला पार्किंगची उत्तम सोय असल्याचे दिसून येते। गेटच्या समोरच अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा आहे। त्यानंतर बाजूलाच अश्वारूढ असा टुमदार पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। नितीन चंद्रकांत देसाई म्हटले की त्यांच्या कलाकृतीमध्ये दिसून येतात ते मोठमोठाले हत्ती आणि त्यांची काहीशी झलक येथे आपल्याला पाहायला मिळते। नितीन चंद्रकांत देसाई यांचा बॉलिवूडमध्ये फार मोठा दबदबा होता आणि त्याचीच प्रचिती आपल्याला येथे आल्यानंतर दिसून येते। अगदी मोठमोठाले सेट या अँडी स्टुडिओमध्ये आहेत, आजही जतन करून ठेवलेले आहेत। बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस येथे अगदी मोठ्या प्रमाणात तयार केलेले सेट्स आजही येथे जतन करून ठेवलेले आहेत। सुंदर आणि विस्तीर्ण अशा परिसरात हा स्टुडिओ आहे। खोपोलीकडे जाणारा रोड आहे, तेथील चौकातून कर्जतकडे जाणारा रोड आहे। या चौकापासून अगदी जवळच हा स्टुडिओ वसलेला आहे। विस्तीर्ण अशा परिसरात स्टुडिओ वसलेला आहे। नितीन चंद्रकांत देसाई म्हटली की उत्तम अशी कलाकृती, वेगवेगळी कलाकुसर आणि त्याच्या बाजूला असलेले हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बनावटीमधून आपल्याला ही कलाकृती दिसून येत आहे। साईबाबा, स्वामी समर्थ, दत्तगुरू, सप्तशृंगी माता, श्रीकृष्णाची मूर्ती, त्याच्यानंतर बालाजींची मूर्ती, अय्यप्पा बालाजींची मूर्ती, गणपतीची अशी तांब्याची सुंदर अशी मूर्ती आपण पाहू शकता। बेजोड कलाकृती आणि त्याबरोबरच त्या काळात म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी वापरलेलं सुंदर असं तंत्रज्ञान, यांची सुंदर अशी कलाकृती आपल्याला येथील बनवलेल्या मूर्त्या, बनवलेले सेट्स आणि बनवलेले मंदिरं यांच्यातून दिसून येत आहे। नितीन चंद्रकांत देसाई यांनी अगदी बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत राज्य गाजवलं होतं। त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा सुंदर असा स्टुडिओ आपले कोकणचे सुपुत्र, ज्यांची परदेशातही ख्याती होती, अशा नितीन चंद्रकांत देसाई यांनी बनवलेली सुंदर अशी कलाकृती आपण पाहू शकता। मित्रांनो, बॉलिवूडमध्ये असलेली गटबाजी आणि असलेले राजकारण यांच्यामुळे आपल्या या कोकणातील सुपुत्राचा नाहक बळी गेला असे म्हणता येईल। कारण ज्या प्रकारे बॉलिवूडमध्ये आता गटबाजी चाललेली आहे, अनास्था चालली आहे, त्या अनास्थेचा बळी म्हणजेच आपले
नितीन चंद्रकांत देसाई यांचा आपल्यातून जाणं हे यामागचं एक कारण असू शकतं. कारण अतिशय सुंदर बुद्धिमत्ता आणि कलाकृती लाभलेला हा माणूस आपल्यातून निघून गेला. पण त्यांची ही अशी बेजोड कलाकृती आपल्याला या अँडी स्टुडिओच्या मार्फत आपल्याला पाहता येते. विविध पिक्चरांचे जे जुने पिक्चर आहेत, जे हिंदी पिक्चर आहेत, त्यांची चित्र आहेत ती भिंतीवरती सुंदररित्या रंगवलेले आहेत. आपण पाहू शकता. अगदी पूर्वीचा जो काळ आहे तो काळ येथे सुंदररित्या रंगवलेल्या भिंतीवरती आपल्याला पाहता येईल. मित्रांनो, येथे गेल्यावरती तुम्हाला अगदी चित्रनगरी अवतरली की काय हे आपल्याला भास होईल. विविध चित्र येथे भिंतीवरती रंगवलेली दिसताना आपण पाहता येतील. येथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी अशी बनवलेली कौलारू टुमदार सुंदर सुंदर घरे, बंगल्यासारखी दिसणारी छोटी छोटी टुमदार कौलारू घरे आपल्या कोकणाचं प्रतिनिधित्व करतात की काय याकडे आपलं लक्ष जातं. या सुंदर घरांकडे पाहून आपल्याला गावची नक्की आठवण येईल. मोठमोठाली आंब्याची झाडं, विविध वृक्ष यांच्या सान्निध्यात बांधलेली गेस्ट हाऊस आहे ती. आणि अतिशय मनाला भुरळ घालणारा हा परिसर आहे. तेथून पुढे जाताच आपल्याला आपली मायानगरी म्हणजे मुंबईचा झलक येथे दिसून येईल. मुंबईचा जो फोर्ट परिसर आहे त्याची ही बनवलेली सुंदर अशी प्रतिकृती आहे. मुंबई शहर या अँडी स्टुडिओमध्ये वसलं की काय असा भास आपल्याला काही काळ होईल. अतिशय सुंदररित्या आणि कलात्मकरित्या हे बनवलेलं वसवलेलं मुंबई शहर पाहता क्षणी आपल्याला सुखद अनुभव देईल. आणि या सर्वांचा करता करविता आपल्या कोकणातील सुपुत्र आहे याचा आपल्याला अभिमान वाटेल. मित्रांनो, खरंच आपल्याला संबंधित मराठी माणसाला अभिमान वाटेल असं सुंदर अशी कलाकृती नितीन चंद्रकांत देसाई यांनी करून ठेवलेली आहे. ते आपल्यात आता नाहीत, पण त्यांचा भास, त्यांची जी त्याने केलेली केलेलं योगदान या कलाकृतीतून दिसून येत आहे. वसवलेली ही सुंदर मुंबई नगरी, फोर्ट परिसर आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतोय. विविध सिनेमांसाठी वापरण्यात आलेले हे सेट जसेच्या तसे अगदी जतन करून ठेवलेले आहेत. या स्टुडिओमध्ये येण्यासाठी शुल्क मात्र नाममात्र आहे. अगदी छोट्या मुलांसाठी म्हणजे 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी 300 रुपये आणि प्रौढांसाठी 500 रुपये असं शुल्क आकारण्यात येतं आहे. पण तुम्ही आतमध्ये एंट्री केलीत की हे सगळे पैसे वसूल होतील याची आम्हाला खात्री आहे. विविध सिनेमांसाठी वापरण्यात आलेली ही घोडागाडी, पुराण काळातील ही घोडागाडी आमच्या चिरंजीवांनाही त्यात बसण्याचा मोह आवरला नाही. अगदी सुंदर वसवलेलं हे मुंबई शहर आपण पाहू शकता. आमचे चिरंजीव घोडागाडीचा आनंद लुटताना. त्यानंतर तिथे सुंदर असा एक ऑडिटोरियम बनवलेला आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे विविध कार्यक्रम येथे दाखवले जातात. लोकगीतं, कोळी गीतं, अगदी वासुदेवाच्या
पासून लोकगीतं, कोळी गीतं आणि आपल्या महाराष्ट्राची शान असलेली लावणी, विविध प्रकारचे कार्यक्रम येथे फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दुपारी 12 ते 1 आणि 3 ते 4 अशा वेळेला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सुंदररित्या कार्यक्रम सादर केला जातो. मित्रांनो, हा जो स्टुडिओ आहे, अँडी स्टुडिओ आहे, त्याचा पसारा खूप मोठा आहे आणि त्याचे सफर करणे एका भागात शक्य नाही. तर राहिलेला उर्वरित भाग मी उर्वरित जो स्टुडिओचा भाग आहे तो मी तुम्हाला पुढच्या भागातून दाखवेल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून ज्या लोकांना अँडी स्टुडिओमध्ये जाता आलं नाही ते लोक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या अँडी स्टुडिओची सफर करता येईल. तर मित्रांनो, परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपल्या मराठी माणसाचा, आपल्या कोकणी पुत्राचा डंका जो 7 समुद्र पार पोचला आहे, त्याची आठवण म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आजूबाजूच्या लोकांना दाखवा, तुमच्या लहान मुलांना दाखवा, जेणेकरून आपल्या ज्या कोकणी माणसाने जी कलाकृती, अजोड अशी कलाकृती करून ठेवली आहे, त्याचा लाभ सर्वांना घेता येईल, घरबसल्या घेता येईल. राहिलेले उर्वरित भाग, स्टुडिओचे उर्वरित दर्शन मी तुम्हाला पुढच्या भागातून देईन. तोपर्यंत धन्यवाद.